आठवायचे आणि प्लेइंग लिस्ट आपल्या या ठिकाणी पोचवायची आहे. येस, पाहतो आपण मैदानावरती नॉन स्ट्राईकला शुभम, स्ट्राईकला आता येतो ओंकार. या ठिकाणी मात्र फायनलच्या दिशेने मात्र चेंडू भटकवला, एकच धाव मिळते, एका धावावरती संतुष्ट मानावं लागते. इथे मात्र बिमर घोषित केला, बोनस पॉइंट आहे. एस ऍब्सोल्युटली पाहतो आपण या ठिकाणी नो, आणि इथे मात्र फ्री हिट मिळणार आहे, बोनस पॉइंट मिळणार. धावसंख्यावरती मात्र पाहिलं तर इथे धावसंख्या जाऊन पोहोचले घरामध्ये 2 वरती, आणि या चेंडूवरती बोनस पॉइंट पाहायला मिळतो. या बोनस पॉइंट वरती एखादा मोठा प्रहार पाहायला मिळणार आहे का ते पाहायचंय. शुभम मात्र आता या ठिकाणी शुभम मात्र पाहिलं तर या ठिकाणी स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला ओंकार. इथे मात्र पाहायचं की त्या चेंडूवरती खराब गोलंदाजीवरती मोठा प्रहार पाहायला मिळणार का हे आपल्याला पाहायचं या निश्चित या मैदानावरती. ह्या कोकणच्या भूमीमध्ये, परशुरामाच्या या पावन भूमीमध्ये आज हा खेळ आज या ठिकाणी रंगलाय. आणि इथे मात्र पहिल्याच पाहिलं तर पहिल्याच चेंडूवरती पहिलाच विकेट मिळवून देणारा हा पहिला जो खेळाडू आहे, पहिला जो गोलंदाज आहे तो आदित्यने पहिल्याच चेंडूवरती चांगला कमबॅक केला, परंतु पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवरती खराब पैकी गेल्याने इथे मात्र नो घोषित केला. एक व्हाईटच्या स्वरूपात आपण पाहिलं तर नोच्या स्वरूपात एक अवांतर धाव देखील मिळाली. हाही रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न आहे, परंतु या ठिकाणी मात्र धाव निश्चित मिळते, परंतु येस ऍब्सोल्युटली भेटले. इथे मात्र धाव बिटवीन रन पाहायला मिळते शुभमच्या माध्यमातून. कंप्लीट धाव पूर्ण होते, धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते घरामध्ये 3, 1-3. उचलला लगोच्या दिशेने एकच धाव मिळते, खिलाडी तैनात आहेत, परंतु या ठिकाणी धावसंख्या मात्र फक्त एकच मिळणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1-4 वर. कट केला त्या ठिकाणी मात्र 38च्या क्षेत्ररक्षक आहे, परंतु एकच धाव दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला, दुसरी धावी सुद्धा कम्प्लिटली पूर्ण पार होते. बिटवीन द रन वाघाची तेज नजर आपण पाहतोय, चित्त्याची दौड, आणि इथे मात्र धावा मिळत आहेत 2 धावांशी धावसंख्या फलक पोहोचले, घरामध्ये जाऊन पोहोचले 6 वरती. रिव्हर्स अटॅम्प केलाय, परंतु पाहायचंय चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसलाय. अप्रतिम कॅच, अवघड कॅच पद्धतीने पाहायला मिळतोय. इथे मात्र दुसरा फलंदाज बाद होतोय, बॅक टू डगआउटचा गोलंदाजचा शिकार झालाय. शुभमला परतावं लागतंय माघारी. इथे मात्र प्रॉपर एलिव्हेशन झालं नाही, आणि इथे मात्र जाऊन बसलाय, चेंडू होता हवेत, जाऊन बसलाय क्षेत्ररक्षकाच्या कवेत. आलाय मोठा विकेट दुसरा शुभमच्या माध्यमातून. स्वतः कर्णधार परततोय बॅक टू डगआउटला. थोडासा निराश असणार, हा चेंडू मारल्यावरती स्वतःला प्रश्न पडला असणार. इथे मात्र निराश होऊन परत तो शुभम 45-50 धावांचं आपल्याला लक्ष ठेवायचं होतं, परंतु या ठिकाणी मात्र पहिल्या षटकामध्ये 2 विकेट मात्र प्राप्त करून बसला आहे. गोलंदाज मात्र पाहतोय या ठिकाणी मात्र आदित्याने चांगला कमबॅक केलाय, परंतु एक मात्र या ठिकाणी पाहिलं तर चांगल्या गोलंदाजांचं व्हेरिएशनचा बेताब बादशाह आदित्य पडवल. न्यू बॅटर नेम नागेश दळवी. स्ट्राईकला पाहायचं नागेश दळवी मात्र रायटिंगचं स्लॉट पाहतोय मैदानावरती. बॅकफुटला जायला जागा केली, कव्हरच्या दिशेने मारलाय, परंतु या ठिकाणी एकच धाव मिळते, एका धावानिशी मात्र त्या संतुष्ट मानावं लागतं या मैदानावरती. थोडासा अनुभव आपल्या पाठीशी बनत असताना पहिलं षटक क्रमांक संपले. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जी आहे ते आपलं पाहतो अंकित केले 7 वरती, 2 बाद 7 वरती. 7 हा आकडा खूप लकी आकडा आपल्यासाठी पाहिला तर खरोखरच एका माध्यमातून पाहिलं 7 नावाचं वादळ इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिलं तर MS धोनी यांच्या जर्सी क्रमांक हा 7 आहे, आणि हा 7 जर्सी क्रमांक आपल्या भारतासाठी विश्ववंदनीय ठरलेला आहे. कारण की 28 वर्षानंतर आपण पाहिलं तर या जगामध्ये पहिला वर्ल्ड कप आणणारा 28 वर्षानंतर आपल्या प्रदीर्घ आपल्याला त्याची वाट पाहावी लागली.
ठेवली आणि MS धोनी इज अ मॅच फिनिशर. आज या ठिकाणी पाहिलं तर खरोखर 28 वर्षांनंतर तो वर्ल्ड कप आपल्या भारतामध्ये घेऊन आला आणि असा हा खेळाडू कॅप्टन कूल म्हणून मानला गेला तो भारतामध्ये. आजचा आकडे क्रमांक पाहिलं तर खरोखर या ठिकाणी तो 7 आहे. धावसंख्या 2-7 वरती धावसंख्या आहे अंकित केलेली आहे. परंतु पाहायचं आता मात्र स्ट्राईकला नागेश, नवीन गोलंदाज विशाल पाटील, सुरेख गोलंदाजी मार्फत पाहतोय आपण विशाल पाटीलला. पहिल्याच चेंडू मात्र या ठिकाणी पहिल्या तर स्वेरची सांगता झाली या ठिकाणी. पहिला चेंडू बा त्यानंतर दुसरा चेंडू प्रहार करणारे थर्ड बॅचच्या दिशेने क्षेत्ररक्षक काय पडतोय झेल सुटले आणि चेंडू मात्र धरणीला दान झालाय. इथे मात्र प्रॉपर कनेक्शन झालं नव्हतं, एल्युशन मिळालं नाही. परंतु चेंडू बराच काळ हवेमध्ये होता, उंची घटली होती, लांबी कमी होती, क्षेत्ररक्षक होतं थर्ड मॅनच्या दिशेने. परंतु त्या ठिकाणी मात्र झेल टिपू शकला नाही आणि इथे मात्र कॅच सुटलाय. एकच धाव मिळाले, एका धावण्याची धावसंख्या 8. एक नंतर एखादी ओहो उचललाय स्टार्ट मध्ये चेंडू. बिग हिट मोठा प्रहार पाहायला मिळतोय या मैदानावरती. पहिला षटकार मारणारा पहिल्या मैदानावरती पाहतोय तो म्हणजे ओंकारच्या बॅट मधून आला होता हा गगनचुंबी, आकाशाला भिडणारा. खरोखर जे स्वप्न पाहिलं या मैदानावरती, कारण की इथे पहिल्या मॅच मध्ये मला जर 45 धावांचं लक्ष ठेवायचं आहे तर ही आकडेबाजी प्रॉपर पाहायची आहे. हे 6 चेंडू हवेमध्ये फटका फसलाय आणि इथे मात्र गोलंदाजाने स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये हा कॅच पकडलाय. एक षटकार मारल्यानंतर काय मोठा कमबॅक केला या मैदानावरती पाहतोय तो आपण म्हणजे विशाल पाटीलने चांगल्या आपण गोलंदाजीच्या मार्फत स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये हा कॅच पकडला आणि इथे मात्र ओंकारला बॅक टू डगआउट गोल्डन डकचा शिकार केलाय आणि धावसंख्येवरती अंकुश लागलाय ते म्हणजे 14 वरती. आता मात्र फलंदाजी त्याची जागा घेण्यासाठी किल्ला लढवण्यासाठी मैदानामध्ये गेलाय सुयोगला मात्र छोटा एसटीच्या ध्येयावरती आता मात्र पाहतो लेफ्ट हँड बॅट्समन या ठिकाणी मात्र थोडीशी खेळी खेळण्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे, कारण की इथे मात्र लेफ्टीचा वापर खूप महत्वाचा होतोय ते पाहायचं आहे. हो दांडी 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 गोल फर्निचर डिस्ट्रॉय. पहिल्या चेंडूवरती आल्या आल्या मात्र शून्याचा चष्मा घालून माघारी परतावं लागते ते म्हणजे सुयोगाला. आणि इथे मात्र पाहिलं तर बरोबर विशाल पाटील यांनी चांगला कमबॅक केलाय. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवून दिलेत आपल्या संघासाठी वैयक्तिक कोट्यासाठी. डिस्टली मध्ये खरोखर नाव कोरलं जाणार का, इथे मात्र हॅट्रिक लगावली जाणार का, मनामध्ये शंका कुशंका आपल्या या मनामध्ये वाटत आहे. आणि इथे मात्र आता त्याची जागा घेण्यासाठी जातोय सुयोगची मंदारला मात्र या ठिकाणी काहीतरी आपल्याला समंजसपणे खेळावं लागणार आहे. संत गतीने हा तुम्हाला धाव फलक न्यावा लागणार आहे का. धावसंख्येचा अंकुश लागले ते 14 वरती आहे सध्याच्या फलकावरती पाहतोय आपण या मैदानावरती. शंतनू इन्फोस्टेक प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत पाहिलं तर श्री गुडेश्वर युवा क्रिकेट वेणगी नागलेवाडी आज या ठिकाणी या क्षेत्रामध्ये आज या मैदानावरती खेळण्याची एक सर्वप्रथम पाहिलं तर सर्व क्रीडा रसिकांना ती संधी मिळाली. त्या संधीचं सोनं कशा पद्धतीने ते करता येईल हे पाहायचंय. मंदार मात्र स्ट्राईकला या ठिकाणी मात्र चेंडू खोलात टाकला होता. इथे मात्र चेंडू लॉगआउटच्या दिशेने आहे. इथे मात्र एकच धाव प्राप्त होते. एका धावण्याची धावसंख्या पाहतोय घरामध्ये ते 15 वरती जाऊन पोहोचले. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावसंख्या पाहिली ते 15. 4च्या मोबदल्यात धावसंख्या 15 वरती. तिसरं षटक हटवण्यासाठी राहुल मात्र त्याच्या हातामध्ये हा चेंडू संपवलाय. परंतु पाहायचं या चेंडूवरती मात्र आता मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी धावसंख्या 15 वरती जाऊन स्थिरावलेली आहे. हेच या ठिकाणी पहिले तर खरोखरच आमच्या समवेत गुणलेखक तेजस नागले सर यांचं देखील या ठिकाणी मोलाचा वाटा आज राहणार आहे. आजच्या दिवसभरामध्ये यांची चर्चा देखील होणार आहे. परंतु आजच्या मॅचला पंच म्हणून आजचं देखील आहेत या मॅचचं पूर्ण धुरा सांभाळणार निखिल सर आणि छब्बीर सर यांचं देखील आज या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. बॅटची कडा घेतली परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. संयमी आणि संत गतीने हा खेळ चालतोय. धावसंख्या आहे ती 16 वरती जाऊन पोहोचले.
गुडलेनचा चेंडू टाकला होता. इथे मात्र चांगले पाहायला मिळतं. राहुलने मात्र चांगलं गोलंदाजीच्या जोरावर परिवर्तन करणं पाहतोय. ऍब्सोल्युटली काय सुंदर पद्धतीने चेंडू फेकलाय. एशियनच्या वरतून झुकून मात्र या ठिकाणी स्ट्रोक करत चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाकडे. इथे स्वेरची सांगता होते कोणतीही धाव नाही, परंतु कोणताही चेंडूचा आणि फळीचा संपर्क नाही, फुटवर्कचा वापर होत नाही या ठिकाणी. रिव्हर्स अटॅम्प केलाय क्षेत्ररक्षक आहे, परंतु या ठिकाणी डाय लगावली गेले, परंतु कॅच पकडले का हे पाहायचं आहे. ऍब्सोल्युटली पाहिलंय या ठिकाणी डाय केली आणि इथे मात्र विकेटचं पतन झालंय. त्या क्षेत्ररक्षकाचं नाव सांगायचं प्लीज. काय सुंदर पद्धतीचा सन्मय्याने हा झेल टिपला आणि इथे मात्र सुंदर पद्धतीचा हा झेलला जज केलाय आणि जज करत असताना तो खाली पडला, परंतु कॅच मात्र अजून एक वाढव पाहिजे. कॅच मात्र या ठिकाणी हातातून सुटलं नाही, फॅविकॉल सारखा हातामध्ये चिपकून बसला आणि इथे मात्र हा 5वा धक्का बसतोय. तर या संघाला राम जानकी या संघाला नागेशला परतावं लागतं. बॅक टू डगआउटला. आता मात्र नागेशची जागा घेण्यासाठी या मैदानावरती पाठवलं स्वप्न रंगवण्यासाठी आज मैदानावरती जात आहे आणि स्वप्न आपल्याला खरोखर रंगवायचे आहेत. कारण की सह्याद्री आपल्याला शिकवतो की स्वप्न उंच पाहावीत आणि आज मैदानावरती तुम्हाला देखील तुमच्या संघासाठी आपल्याला स्वप्न उंच पाहावे लागणार. तिसरं षटक या प्रगती चालत असताना आपल्या धावसंख्येचा ओघ पहिल्या तर 16 वरती जाऊन स्थिरावलेला आहे. कारण की संत गतीने चाललेला हा सामना तुम्हाला कुठेतरी एक दोन धावांशी पुढे सरकावा लागणार आहे. हो ऍब्सोल्युटली. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, नॉ लेन्स मध्ये चेंडू पडतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण होते आणि एका धावांशी धावसंख्या तिथे स्थिरावते. क्षेत्ररक्षक पहिले यष्टीरक्षक स्वतः त्या चेंडूवरती धावत केला आणि इथे मात्र एकाच धावसंख्या घेतलेली आहे. एका धावणीशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17. आता कोणाला आहे खतरा हे पाहायचंय मैदानावरती. 17 आकडेवारीची सुद्धा ही खूप मोठी लकी ही आपल्या साठी जो आकडा आहे तो खूप महत्वाचा आहे. थोड्याच वेळ निश्चित मी सांगेन. स्लॉट मध्ये चेंडू पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. बिग हिट यूज अँड मॅक्सिमम प्रॉपर षटकार. काय एलिव्हेशन आहे, काय कनेक्शन आहे. या ठिकाणी मात्र परफेक्ट बॉलच्या मिडल मध्ये बसला आणि इथे मात्र रिव्हर्स अटॅम्प. पहिला चेंडू पाठवून दिला. या ठिकाणी पाहतोय आपण सीमा पार. मिळेल धावा 6 धावांची धावसंख्या जर आपण पाहिली 23 धावांवरती जाऊन पोहोचले. 23 धावसंख्या म्हटलं खरोखरच आज पाहिलं तर तिसऱ्या षटकावरती 23 धावसंख्या म्हटल्यानंतर अप्रतिमचा हा आकडा आहे. कारण की या ठिकाणी पाहिलं तर की अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये जो तह झाला होता मेजा राजे जयसिंग यांच्यामध्ये, तर तहामध्ये 23 किल्ले आपल्याला ते मेजा राजांना द्यावा लागले होते त्या तहामध्ये हिंदवी स्वराज्याच्या. तर त्या ठिकाणी ते त्या 23 किल्ले देत असताना त्या तहामध्ये आजचा जो आकडा आहे ना 23चा तो आपण धावफलकामध्ये बघतोय. तो धावसंख्या आहे 23. 23 धावसंख्या. सुंदर पद्धतीचा चेंडू मात्र आता या ठिकाणी मात्र स्लॉट मध्ये टाकलाय तो म्हणजे आहे मंदारला मात्र थोडीशी आता संयमी नाही, संत नाही, पण या ठिकाणी मात्र चित्त्याची धाव आणि या ठिकाणी त्याला आता पिकअप पकडावं लागणार आहे, गेअर टाकावं लागणार आहे. धावफलक आहे ते 23 वरती आहे, पण तो पाहतोय की तिसरं षटक या मैदानावरती. या ठिकाणी मात्र थोडस बीट करता आला नाही, परंतु या ठिकाणी मात्र संपर्क झाला नाहीये चेंडूचा. फुटवर्कचा वापर निश्चित झाला नाही, परंतु त्या ठिकाणी स्वेरची सांगता होते. तिसरं षटक क्रमांक संपलंय आणि इथे मात्र धावसंख्येला अंकुश लागलाय ते म्हणजे 23 वरती. हाणामारीचे षटक कोकणामध्ये म्हणतात हे कोकणाची रणटुळाची कंटुळा. आता मात्र या ठिकाणी पाहायचं आपल्याला की निश्चित 6 चेंडू मात्र आदित्यच्या मात्र खांद्यावरती जबाबदारी दिली आहे, कारण की आता धावसंख्याचा जो ओक आहे तो आपल्याला थांबवायचा आहे आणि इथे मात्र आदित्य मात्र मैदानावरती आपण पाहतोय. आदित्य गोलंदाज ट्रॅक वरती आदित्य आहे. आदित्यला पाहतोय आपण की राऊंड द विकेट पंचांच्या बरोबर डाव्या बाजूने मारा करतो, परंतु या ठिकाणी मात्र थोडीशी आपला स्ट्राईक रोटेट करावं लागणार आहे. ती म्हणजे स्वप्नीला मंदरला पाहिलं तर निश्चित मंदरच्या बॅटमधून धावा येत आहेत. हो चेंडू उडवलाय, चेंडू हव्यामध्ये आहे बराच काही, परंतु क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या धावा देत होते, परंतु चेंडू मात्र हातामध्ये मिळाला नाही. इथे मात्र चेंडू दान झालाय आणि इथे मात्र कॅच सुटतोय. या चेंडूवरती पाहिले तर खरोखर 2 धावा कम्प्लिटली पूर्ण पार झाल्यात
इथे मात्र हवेचा वेग आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक धावत येईपर्यंत इथे मात्र 2 धावा कम्प्लिटली पूर्ण पार होत आहेत. 2 धावांची धावसंख्या पाहिली तर 25 वरती जाऊन पोहोचले. पहिल्याच चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता, सक्सेस झाला नाही आणि इथे मात्र दुसरा चेंडू फेकण्यासाठी ऑन द विकेट सज्ज. याही ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता परंतु एकच धाव मिळते. त्या ठिकाणी एका धावणीशी संतुष्ट मानावं लागतं म्हणजे स्वप्नीलला. आता मात्र मंदार स्ट्राईकला आहे. आता मंदारला मात्र मंदारच्या पाशी आपल्याला 4 चेंडू शिल्लक आहे. त्या 4 चेंडूवरती मोठे प्रहार पाहायला मिळतात का हे पाहायचंय. अरे कॅप्टन केले टॉस कॅप्टन आहे रिव्हर्स अटॅम्प केलाय. चेंडू मात्र नॉलेज मध्ये आहे परंतु चेंडूची उंची आहे परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. 2 धावा कम्प्लिटली पूर्ण करण्याचा बेग दिसतोय. इथे मात्र पीस झालंय परंतु या ठिकाणी तिसरी धाव सुद्धा घेण्यासाठी यशस्वी प्राप्त होते. यश प्राप्त झालंय. या ठिकाणी 2 धावा कंप्लीट करत असेल तिसऱ्या धाव्याचा पण या ठिकाणी चौथी धाव ही मानावी लागेल आणि इथे मात्र चौथी धाव घेत असताना 3 धावा कम्प्लिटली पूर्ण पार झाल्या. 3 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 वरती. आदित्य मात्र पाहतोय आपण या गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाजी वरती ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना कारण की या चेंडूवरती आता मोठे फटके पेलणे गरजेचे आहे. चेंडू मात्र हवेमध्ये स्पॉट मध्ये चेंडू टाकलाय. बिग हिट. काय सुंदर फटका पाहायला मिळाला बॅट मधून. स्वप्नीलच्या बॅट मध्ये येतोय. अजून दर्जेदार उत्कृष्ट षटकार पाहायला मिळतोय आणि षटकाराची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 वरती 35 वरती जाऊन पोहोचले. ज्या षटकारांची गरज होती ती मात्र तो फटका आलाय. गजब का शॉट पाहायला मिळाला या मैदानावरती. मिड विकेटच्या डोक्यावर असून चेंडू निघून गेला सीमा पार. मिळाल्या धावा 6 धावसंख्या 35. या ठिकाणी मात्र धावचीची संधी आहे. धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होतोय. स्वप्नीलला बॅक टू डगआउटला परतावं लागतं या ठिकाणी. अभयला मात्र या मैदानावरती जावं लागतंय कारण की धावसंख्याचा ओघ पाहिला तर निश्चित पाहिलं तर या ठिकाणी 35 आहे आणि इथे मात्र स्वप्नीलला परतावं लागतंय. इथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न देखील केलाय तो म्हणजे मंदाराने. मंदारला माहित आहे की आता मात्र इथे एखादा मोठा फटका आपल्या मॅच मध्ये इन मॅच मध्ये आडू शकतो. हा प्रयत्न देखील मंदारला करावा लागणार आहे. आदित्याचा पुढचा चेंडू हाय रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आहे परंतु इथे मात्र धावचीच्या स्वरूपात संधी आहे. धाव कोणती मिळत नाहीये परंतु इथे 4 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त होतोय आणि 4 षटकांचा धावसंख्या जर आपण पाहिली तर 35 आणि इथे मात्र जिंकण्याची जी गरज आहे ते 36 धावांची कम्प्लिटली आपल्या कंपल्सरी चेस असणार आहेत आणि चेसच्या माध्यमातून आपण पाहिलं तर खरोखर या ठिकाणी 24 चेंडू आणि 36 ची गरज. 4 षटकांचा खेळ संपलाय. दुसऱ्या इनिंगला पहिल्या दिवसामध्ये दुसऱ्या इनिंगला तर सुरुवात होणार आहे. आपला मैदानाचा ताबा घ्यायचाय फास्ट करायचंय. आजच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये वापरला जाणारा टेनिसचा चेंडू असणार आहे कारण की टेनिसची जगभरात त्याची प्रसिद्ध आहे आणि या टेनिसचा चेंडू मात्र खरोखर प्रत्येक चेंडू टेनिसचा असो आणि सुप्रीमला देखील आपण पाहिलं तर यांची सिक्सरचे चेंडू वापरले जातात. टेनिस असो टेनिस चेंडूची जी खरोखर प्रख्यात टेनिस विश्वामध्ये एक सुंदर चेंडू हा बनवलाय आणि चेंडूची कारण की त्या ठिकाणी पाहिलं तर उडतो सुद्धा चांगला आणि आज या स्पर्धेसाठी देखील तो टेनिसचा चेंडू वापरला जातोय. शंतनू स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत श्री वडेश्वर युवा क्रिकेट बनगी नागलेवाडी आयोजित पर्व 10वा. या पर्वामध्ये बनगी चॅम्पियन 2025 मध्ये
स्पर्धेचं आयोजन आज या ठिकाणी पाहिलं तर सर्वात आपण पाहिलं तर सर्व वैशिष्ट्य तर नागळे आपला शिवा भावाचा माणूस आज या ठिकाणी अविरत मेहनत आज या मैदानावरती घेत असताना सर्व त्याचे शिलेदार यांचे पाठीराखे आज या ठिकाणी आहेत. परंतु दुसऱ्या सामन्याला आपण सुरुवात करतोय. निश्चित पाहिलं कर की या भविष्यातल्या विजयींच्या सर्वांची आपण तर चर्चा करणार आहोत. म्हणजे संपूर्ण ही स्पर्धा आपण आज पाहतो युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह यांच्या माध्यमातून संपूर्ण इन्स्पोर्टेड प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत श्री गुडगेश्वर युवा क्रिकेट प्रेमी नागलेवाड या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने ही आज सर्वांच्या नेतृत्वाच्या ज्याच्या खांद्यावरती जी मजबूत आणि कुशल नेतृत्व ते राजापूर शहरामध्ये बिरगी गाव नागलेवाड या गावातील एक दर्जेदार नेतृत्व आदरणीय चेतन मागले आणि त्यांचे सर्व शिलेदार यांच्या संपूर्ण संयुक्ताने युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण केली जाणारी स्पर्धा ती म्हणजे रत्नागिरी लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा दाखवणार आहोत. आजच्या या दरम्यान चला येऊया आपण मैदानावरती. आदित्य आणि राहुल मात्र पाहतो या मैदानावरती सलामीची जोडी फलंदाज या मैदानावरती जाते. परंतु 36 धावांचं लक्ष्य हे 5 लाख पार करायचं आहे. 24 चेंडूमध्ये या लक्ष्याचा 5 लाख पार करायचं मैदानावरती जोडी जाते ते म्हणजे आदित्य आणि राहुल. किती 35 धावसंख्या या घरामध्ये झालेली अंकित केलेली आहे. परंतु 36 धावा कंपल्सरी चेसिंग करायच्या 24 चेंडूमध्ये. हवेचा वेग वाढलाय. मात्र आता पाहिलं तर या ठिकाणी मात्र 12:25 झालेले आहेत दुपारचं सत्र. परंतु या ठिकाणी कोणतीही या ठिकाणी मात्र आपण पाहतो उन्हाचा वेग असताना तापमान मात्र वाढले. परंतु इथे मात्र हा गारवा हिरवा गारवा आपण या मैदानावरती पाहतोय. दोन्ही संघाचा प्रतिनिधी एक्स्ट्रा अतिरिक्त खिलाडी आपल्या या व्यासपीठावरती पाठवायचा आहे. दोन्ही संघाच्या अतिरिक्त 12 खिलाडी आपल्या या व्यासपीठावरती पाठवायचे प्लीज. आणि इथून आपण या डगआउट मधून खेळाडू कक्षामधूनच आपण इथून बसायचं आहे. इथूनच तुम्ही मैदानावरती जायचंय ते सहकार्य करायचंय जेणेकरून आपला टाइम वाचेल. स्ट्राईकला बॉलर महेश आहे, नॉन स्ट्राईकला राहुल, स्ट्राईकला आदित्य, नॉन स्ट्राईकला राहुल पाहतोय आपण. 36 धावांचं लक्ष घेत असताना मैदानावरती गेले ते म्हणजे दांडे गावचे सुपुत्र आज या ठिकाणी पाहणार आहोत. पहिल्या गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज आहे तो म्हणजे मया दळवी. पहिल्या चेंडूवरती मया दळवीचा हा विकेट गेला होता परंतु रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. आणि इथे मात्र पाहिले तर आता मात्र गोलंदाज ट्रॅकवरती पाहतो तो मया याला आउट द विकेट गोलंदाज कट केलाय. कव्हरच्या दिशेने एकच धाव मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे परंतु ते प्रयत्न सक्सेस पार होऊ शकतात का? यस झालेत या ठिकाणी. कारण की पाहतो की ग्राउंड खूप मोठं आहे. कारण पहिले क्षेत्ररक्षकामध्ये थोडासा बदल करू शकतात का? कारण की इथे मात्र कव्हरचा जो क्षेत्ररक्षक आहे तो डीप कव्हरच्या पाठीमागे ठेवलाय आणि इथे मात्र 2 धावा संतुष्टात मिळाल्या आहेत. 2 धावांची धावसंख्या जर फलकावरती घरामध्ये पाहिली तर 2 वरतीच आहेत. पहिल्या चेंडू धावाचा श्री गणेशा मात्र केलाय, ओपन खातं केलंय ती म्हणजे पाहतोय आपण आदित्य याला. छोट्या एसटीचा देहाचा चेंडू मात्र या ठिकाणी आदित्यला मात्र बीट करायचा होता, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता परंतु मात्र त्या ठिकाणी चेंडू मात्र फलीवरती संपर्क प्रॉपर झाला नाही. इथे मात्र निश्चित कनेक्ट झाला असता तर काहीतरी परिणाम आपल्याला पाहायला मिळेल असता. या ठिकाणी प्रयत्न तोच करतोय आदित्य या मैदानावरती. 1 धाव मात्र संतुष्टात घेतलेली आहे. त्या ठिकाणी 38च्या सर्कलमध्ये चेंडू आहे परंतु इथे मात्र एकच धाव मिळते. एका धावडीशी तिथे समाधानी आहे पण इथे मात्र कमबॅक चांगला करताना पाहायला मिळतो म्हणजे मया दळवी. मया दळवी मात्र या ठिकाणी पहिलाच गोलंदाज या ठिकाणी पाहिलं तर खरोखर त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली. 36 धावांचं लक्ष हे कसं रोखायचं आहे आणि हे प्रयत्न देखील करतो तो मैदानावरती म्हणजे मया दळवी. रिवर्स अटॅम्प्ट इथे मात्र सीधी उंगली से घेऊन निकले उंगली तेडी करणे की कॅच सुरू आहे हेच मैदानामध्ये सांगताना पाहतोय आपण. मया दळवी मात्र आता या ठिकाणी कमबॅक करताना दिसतोय. एज ऍब्सोल्युटली इथे मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन हे बुकतान करताना पाहतोय मया दळवीला. हे टाक बॉल
हाही चेंडू खोलात टाकला होता. एकच धाव मिळते. क्षेत्ररक्षकाचा चेंडू हातामध्ये गेला. मिड विकेटच्या डोक्यावरून चांगले चाटत बसत चेंडू जातो. इथे मात्र धावसंख्या एकच मिळते आणि एका धावडीची धावसंख्याचा जो वधरतोय ते पुढे जाऊन पोहोचते. धाव फलक ते 4 वरती जाऊन पोहोचले. संत गतीने चालला खेळ आता मैदानावरती पाहतोय आपण. इथे मात्र पार्टनरशिप करतायत. 19 चेंडू आणि 32 धावांचा पाठलाग करायचा. अहो कवाच्या दिशेने चेंडू मारलाय. सुंदर पद्धतीने चेंडू पटकवला होता. काय गवळ ड्रॉप मारला या ठिकाणी. इथे मात्र 2 धावाचा पाठलाग करताना दिसत आहेत आणि 2 धावा देखील या ठिकाणी पूर्णच तो पार केलेले आहेत. 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचले. 6 वरती जाऊन पोहोचले. पहिलं षटक क्रमांक संपले. काय सुरेख गोलंदाजी केली ती म्हणजे मयाने मात्र 6 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केला. जर आपण स्ट्राईक रेट आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जर आपण आताच्या 18 चेंडू 30 धावांची गरज आहे. मात्र प्रत्येक षटकामध्ये जर पाहिलं रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलं तर 10च आहे. प्रत्येक षटकामध्ये 10ची सरासरी तुम्हाला गाठायची आहे आणि हा संघर्षाचा नाद करत आज या मैदानावरती तुम्हाला संघर्ष करायचा आहे. आणि इथे मात्र तुम्हाला तुमचा सामना जर विजयाचं कारण का उपांत्य फेरीमध्ये जायचं असेल तर निश्चित तुम्हाला संघर्ष करावा लागणार. या मैदानावरती हा संघर्ष करत असताना तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती 2 धावा घेणं खूप महत्वपूर्ण असणार आहे. हे 2 धावा तुमच्या कष्टाच्या आणि तुमच्या या श्रेयाच्या असणार आहेत. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज ओंकार. वेगवान गोलंदाज. काय गोलंदाजी आहे. चतुर गोलंदाज लोंबडी पाहतोय अर्थात आपण ओंकाराने पहिल्याच चेंडूवरती दाखवून दिलं. या ठिकाणी मात्र स्वेची सांगता करतोय आणि ते मात्र चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतो. म्हणजे ओंकारचा दुसरा चेंडू ओव्हर द विकेट पंचांच्या बरोबर डाव्या बाजूने मारा करतोय. ऍब्सोल्युटली चेंडू उडवला आहे. कसं चेंडू हवेमध्ये आहे. परंतु पाहतो या ठिकाणी चेंडू जाऊन बसला क्षेत्ररक्षकाच्या कवेत आणि इथे मात्र या ठिकाणी मात्र परतावं लागते ते म्हणजे राहुलला डगआउट मध्ये. चेंडू स्लॉट मध्ये होता. परफेक्ट एलिव्हेशन झाला नाही परंतु क्षेत्ररक्षक मिड ऑनच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता आणि इथे मात्र कॅच पकडलाय. नागेशने मात्र या ठिकाणी कॅच पकडलाय. सुरेख पद्धतीचा झेल टिपलाय. चेंडू बराच काल हवेमध्ये होता. लांबी नव्हती. उंची गाठली होती परंतु त्या उंचीचा वापर करताना क्षेत्ररक्षकाने झेल पकडलाय. बाकी डगआउटला परत येतो म्हणजे राहुल त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो वैभवला मात्र आता किल्ला लढवावा लागणार आहे. कारण की इथे मात्र धावसंख्या सिरवली 6 वरती. 30 धावांचा पाठलाग पार करायचा आहे. 30 धावांचा पाठलाग पार करत असताना आपण मैदानावरती जातोय तो म्हणजे वैभव आणि आता मात्र इथे आदित्य ही जोडी या मैदानावरती रमताना पाहणार आहोत. कारण की छोट्या हा 6 बांधाचा ताकदीचा मजबूत ताकदीचा हा तो म्हणजे पाहतो मैदानावरती जात असताना वैभवला त्याच्या खांद्यावरती 10 हत्तींची ताकद असलेला हा खेळाडू मैदानावरती उतरताना दिसतोय. सुंदर आपण आजच्या या मॅच मध्ये जी क्लिअरिटी पाहतोय आपण रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून. खरोखर त्यांचे मालक आज आपल्या समवेत जोडले गेले सौरभ सर यांचं देखील या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान आहेत. परंतु त्या ठिकाणी पाहतायत की ही स्पर्धा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून कोणता अडथळा येत नाहीये ना हे स्वतः इथे बघून त्याची चर्चा देखील करतात. आमच्या समोर जोडले त्यांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर आपण पाहिलं तर निश्चितच कॅमेरामॅन यश सर आणि राज सर यांचे देखील खूप मोलाचा वाटा या ठिकाणी. प्रत्येक आजची स्पर्धेचा जो पुनस्तव या परिसरामधला प्रत्येक क्षण प्रत्येक वेळेअभावी असणाऱ्यातलं टिपणारं क्षण आज या प्रत्येक तुम्हाला क्षणोक्षणी दाखवणार आहेत. कारण की याचा आनंद आहे ना तुम्हाला घर बसल्या घ्यायचा आहे. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्याचा आनंद घ्यायचा आहे. रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह या चॅनलला तुम्ही घर बसल्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकनला बटन दाबा. हो चेंडू स्लॉट मध्ये टाकला. फ्लॅट एंड डिलीवरी. गजब का शॉट होता. जिसके पास कुछ नहीं होता उसके पास उम्मीदों का दिमाग होता है. इस बार में चेंडू सीमा पार 6 रन केले. धावसंख्येचा ओघ पाहिला तर 13 धावांवरती आहे. फुलात फुल जाईचे जगात प्रेमाईचे स्मरण करावे साईचे आणि क्रिकेट पाहत होता आपण या ठिकाणी पाहिलं तर आदित्य आणि पाहतो तो वैभवचे सुरेख पद्धतीचा चेंडू होता. चेंडू फ्लॅट डिलिव्हरी होती आणि इतर पाहिलं कव्हरच्या डोक्यावरतून चेंडू येतो सीमा पार. धावा मिळते 6 धावसंख्या जाऊन पोचते 13 वरती. 1 13 तो 1 मेरा. एक कहाणी मंत्र या मैदानावरती
पाहतोय आपण एक जोरात धावून घेतले, परंतु या ठिकाणी मध्ये 2 धावा कम्प्लिटली पूर्ण पार होत आहे. चेंडू मात्र या ठिकाणी दीर्घ दर्शामध्ये नाही, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ताकदीच्या जोरावरती होते. परंतु या ठिकाणी पहिलेच ना भाग मिल्का भाग ही कहाणी मैदानावरती पाहतोय. कॅल्क्युलेशनचं एक क्रिकेट पाहतोय आपण मैदानावरती. धाव संख्या आहे 15 बॉल, 1 लॉस्ट 15, 1.5 पूर्णांक. ओमकार ओहो स्लॉट मध्ये आहे चेंडू, क्षेत्ररक्षक आहे परंतु काय कॅच आहे, अप्रतिम कॅच, अवघडपणीचा कॅच पकडला या ठिकाणी. धावत घेत असताना चेंडू हातामध्ये येतोय, 1 2 3 4 मध्ये चेंडू हवेमध्ये गेला आणि इथे मात्र कॅचला जस्ट केलाय. या कॅच साठी टाळ्या झाल्या पाहिजेत आणि इथे मात्र कॅच पकडलाय. स्वप्नीलने मात्र इथे कॅच पकडलाय. कौतुक करावं लागेल स्वप्नीलचं, ज्या वेगवान चेंडू मात्र आपल्यापर्यंत आला होता आणि इथे मात्र कॅच मात्र हातातून निसटला होता थोडासा, परंतु त्या ठिकाणी 1 टप्पा 2 टप्पा असं हातामध्ये जज करत असताना झेल टिपलाय. अवघड झेल होता, त्या अवघड झेलला त्यांनी इथे मात्र सकारात्मक केले आणि मात्र आपल्या संघासाठी हा विकेट मिळून गेलाय. बॅक टू डगआउटचा गोल्डनचा शिकार झालाय तो म्हणजे आदित्य आणि इथे मात्र मोठा मासा फसवलाय. आदित्यला बॅक टू डगआउटला परतावं लागले. धावसंख्या सिरावली ती 15 वरती. गोलंदाज ट्रॅक मध्ये शुभमला पाहतोय, नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विशाल पाटीलला पाहतोय, कारण की दांडेगावचा हा सुपुत्र ज्याची चर्चा या मैदानावरती आहे तो मैदानावरती गेलाय. विशाल पाटील, धावसंख्या 15. प्रत्येक चेंडूवरती रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचं एक तंत्रज्ञान हे या ठिकाणी मात्र पाहायला मिळतं. पहिल्या मॅच पासून निश्चित आजच्या दिवसामध्ये खरोखर आपल्याला रिव्हर्स साठी आपल्याला त्या ठिकाणी मात्र या ठिकाणी आपल्याला आपले कबड्डीचे सर्व सदस्य ठेवावे लागणार आहेत, कारण की चेंडू मात्र त्या स्लॉट मध्ये जर रडार मध्ये भेटला तर सीमा पार नक्कीच जाईल. याची मात्र तंतोतंत मात्र या ठिकाणी चर्चा होणार आहे आजच्या दिवसामध्ये. सोळावरती धावसंख्या घरावरती लक्ष मात्र पाहतो आपण. 36 धावांचा पाठलाग पार करायचा, परंतु या ठिकाणी मात्र लेग बायच्या स्वरूपात मात्र 1 धाव मिळते. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव निश्चित मिळाली आहे, परंतु पंच मात्र या ठिकाणी सुरेख पद्धतीने काम करतायत. उन्हाचा वेगवान ताप घेत असताना या ठिकाणी मात्र सुरेख त्यांचे निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतायत. आमचे समवेत गुणलेखक म्हणून आज या ठिकाणी सोडले गेले. प्रताप सर यांचं देखील खूप गोड कौतुक करावं लागणार आजच्या दिवसभरामध्ये. गोलंदाज ट्रॅक मध्ये शुभमला मात्र पाहतो. शुभमने या 3ऱ्या षटकामध्ये जर धावसंख्या कमीत कमी जर इथे दिली तर निश्चितच या दिशेने याची शुभमची चर्चा होईल, कारण की हे मात्र षटक खूप महत्वाचं असणार आहे या खेळीमध्ये. हा खेळ रंगतो या आपल्या या बनगी गावामध्ये आणि इथे मात्र समर्पण मात्र या ठिकाणी करताना पाहतोय. हो सुरेख गोलंदाजी या ठिकाणी लाऊड अपील करतात. या ठिकाणी पंचांची मात्र अपील मागतायत आणि इथे मात्र पंच दाद देत नाहीयेत, कारण की इथे मात्र चेंडू वेगवान पद्धतीने चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये पोहोचला, परंतु त्या ठिकाणी पिचिंग सोडली होती, स्टेप आउट झाले होते. स्टंपवरती मात्र फेकी केली यष्टी रक्षकांनी, परंतु निर्णय चांगला आहे, आमच्यापर्यंत पोहोचतोय. क्षेत्र फलंदाज मात्र सेफ आहे. धावसंख्या आहे 17 धावसंख्या मात्र इंटरनॅशनल खिलाडीमध्ये पाहिलं तर सगळ्यात महागडा खिलाडी IPL मध्ये रिषभ पंत, ज्याची मोठी बुडी लागली आहे आणि आज धाव संख्या आहे ती. लॉप केलाय चेंडू लॉप केलाय, सीमा पार जातो का? येस ऍब्सोल्युटली गेलाय. इथे मात्र हवाई सफर ऑन फायर, वाघाची दहाड, खोदलाय पहाड, चेंडू सीमा पार, मिळत आहेत धावा 6 धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचले. कम्प्लिटली पाहिलं तर आपण खरोखर या मैदानावरती आजचा हवेचा वेग आपण पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती आपण कर्णधाराला विचारलं होतं की लेग साईडला हवेचा वेग जास्त आहे, परंतु त्या साईडला चेंडू जाऊ शकतो का? तर त्या ठिकाणी सांगितलं होतं की निश्चित नाही, परंतु लेफ्ट साईडला जास्त उपयुक्त होऊ शकतो. परंतु या ठिकाणी दाखवून दिले, विशाल पाटीलने दाखवून दिले, वैभवने दाखवून दिले या ठिकाणी. खरंच शोल्डर आर्म्स पाहिले तर खरोखर त्या ताकदीच्या जोरावरती हा मात्र चेंडू पटकावला आणि इथे मात्र पाहिले तर चेंडू स्लॉट मध्ये पडला, रडार मध्ये चेंडू पार्किंग प्लॉट मध्ये निघून गेला. 6 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचले 23 वरती.
हाई चेंडू फसलाय, चेंडू हवेमध्ये परंतु नॉलेज मध्ये पडतो चेंडू. एक धाव पूर्ण कंप्लीट होते. दुसरी धावासाठी प्रयत्न आहे. अपील करतात या ठिकाणी पंचाने मात्र दर्शवलंय, विकेट दिले पंचाने. धावचीची संधीमध्ये फलंदाज चूक करून बसलाय आणि इथे मात्र परतावं लागतंय त्या फलंदाजाला. त्या फलंदाजाचं नाव आहे वैभव. पंचांची आर्ग्युमेंट करू नका प्लीज. पंचाने जो निर्णय दिलाय हा अंतिम. एक रन कम्प्लिटली केलाय. दुसऱ्या रनासाठी धावचीच्या स्वरूपात ती संधी प्राप्त करून दिले आणि इथे मात्र पंचाने ते घोषित केले, विकेट दिले. परंतु या ठिकाणी सहा चेंडू आणि 12 धावांची गरज. प्रत्येक चेंडूमध्ये सरासरी पहिले तर 2-2 धावांची गरज आहे. समीकरण आहे प्रत्येक चेंडूवरती. पण एखादा मोठा फटका हे तुमच्यासाठी विजयच असू शकतो. कारण की खूप महत्वपूर्ण सामना हा आपण पाहतोय मैदानात रंगलाय. त्याची जागा घेण्यासाठी सन्मय चाललाय मैदानाच्या आतमध्ये. छोट्या देहाचा मात्र हा खिलाडी सन्मयला मात्र आता या ठिकाणी जबाबदारी घ्यायची. हा किल्ला लढवायचा आहे. 6 चेंडू आणि 12 धावा पाहिजे त्या मैदानावरती. गोलंदाज ट्रॅक वरती आता मात्र नागेशला मात्र या ठिकाणी खरोखर 6 चेंडू मध्ये 12 धावा वाचवायचे आहेत. हा सामना आता रंगलाय. कुठेच जाऊ नका मित्रांनो, कारण की ह्या कोकणच्या निसर्गामध्ये, ह्या सानिध्यामध्ये, लणगी गावामध्ये आज या ठिकाणी मात्र पाहतोय की सामना रंगलाय. 6 चेंडू 12 धावा. नागेश तळबी मात्र आता मात्र गोलंदाज ट्रॅक वरती हाणामारीचे षटक आणि या षटकामध्ये मात्र 12 धावा रोकायच्या आहेत. चेंडू फसला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण नाहीये. नॉलेज मध्ये पडतो परंतु एक धाव कम्प्लिटली पूर्ण पार केल्या. प्रत्येक चेंडूवरती आपल्याला पाहिलं तर 2-2 धावा तर निश्चित घेतल्या. आणि इथे मात्र धावचीची संधी आणि इथे मात्र धावचीच्या स्वरूपात मात्र हा फलंदाज मात्र आत्मविश्वास आपला सोडून देतो आणि इथे मात्र बॅक टू डगआउटला परततोय. तो म्हणजे विशालला परतावं लागतंय. इथे मात्र पहिल्या प्रत्येक चेंडूचे 2-2 धावा घेणं शक्य करणं खूप महत्वपूर्ण ठरणार ही बाब आहे. परंतु या ठिकाणी एक कंप्लीट धाव सांगितलेली आणि दुसऱ्या धावेसाठी धावत असताना मात्र या ठिकाणी परतावं लागतंय विशाल पाटील याला. विशाल पाटीलची होती जबाबदारी होती परंतु ती जबाबदारी पेलू शकले नाहीयेत आणि त्याची जागा घेण्यासाठी गेले ते मयूर मयेकरला आता मात्र 5 चेंडू आणि 11 धावांची गरज असं समीकरण आहे या मैदानावरती. आणि हे समीकरण मात्र आता त्याच्या खांद्यावरती हा किल्ला लढवावा लागणार आहे. आणि हा किल्ला लढवत असताना पाहायचं आपल्याला 5 चेंडू 11 धावा. 5 में 11 क्या होगा इस मैदान में. या चेंडूवरती चांगल्या चेंडूला सन्मान दिला. या ठिकाणी मात्र मिडॉनच्या दिशेने एकच धाव मात्र मिळते परंतु एका धावेशी एक धावणीशी काही इथे मात्र होणं शक्य नाही. कारण की इथे मात्र तुमच्या आता मात्र खिशामध्ये 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये तुम्हाला 10 धावा पाहिजेत. या ठिकाणी मात्र तुम्हाला 2-2 मतलब पाहिलं तर या ठिकाणी 3-3 ची सरासरी आहे प्रत्येक चेंडूवरती. हे करावं लागणार आहे तुम्हाला. आता मात्र आत्मनिर्भय विश्वास हा दाखवावा लागणार आपल्या संघासाठी. खराब चेंडू अवांतर 1 धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. ते 1 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचले घरामध्ये 27. समोर दिशेने स्पंज केलाय मात्र एकच धाव मिळते. या ठिकाणी मात्र खरोखर आता पाहिलं तर खरोखर या ठिकाणी धावसंख्येचा ओक आहे ना तो जाऊन पोहोचलाय 28 वरती. परंतु सामना कुठेतरी थोडासा
फसलाय या ठिकाणी पाहिलं तर खरोखर सामना कुठल्या तरी दरीमध्ये जाऊन फसलाय आणि इथे मात्र तुम्हाला त्या दरीमधून तुम्हाला हा सामन्याला वरती डोकावून आणावं लागणार आहे. चेंडू मात्र 3 शिल्लक आहेत. हो, आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, अतिरिक्त आव्हानतार 1 धाव मिळते. पंच दर्शवून सांगतायत की 1 धावून भर पडते. एका धावांची धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचले आणि 29च्या घरात जात असताना धावसंख्यांचा पाठलाग करत असताना मैदानावरती मात्र मयूर मात्र आता मात्र संघर्ष करतोय. हो, चेंडू हवेमध्ये आहे परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु 1 धाव कम्प्लिटली पूर्ण पार होते परंतु दुसऱ्या धावेचे प्रयत्न आहेत येस ऍब्सोल्युटली परंतु पाहिजे बिटवीन द रन पाहतोय मैदानावरती धावांसाठी केली जाणारे धावांसाठी केले जाणारे शर्यतीचे प्रयत्न या मैदानावरती करताना पाहतोय मयूर आणि सन्मय. 31 2 चेंडू 5 धावा. कॅल्क्युलेशनचं क्रिकेटचा खेळ मैदानावरती पाहतोय आपण याच ठिकाणी. गोलंदाजांनी मात्र तर खरोखर चांगला कमबॅक केलंय. नागेश आणि अप्रतिम गोलंदाजी मैदानात पाहतोय आपण. हाही चेंडू बसला या ठिकाणी 2 धावा निश्चित सामन्यामध्ये मजा येणार आहे परंतु इथे 1 धाव मिळाली आहे आणि दुसऱ्या धावासाठी धावचीच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. मयूरला मात्र या ठिकाणी मयूरला थोडस बिटवीन रन करावं लागणार होता. या ठिकाणी मात्र आपल्याला आता मात्र थोडस काहीच समीकरण बदलावं लागणार आहे आर या पार कारण की आता मात्र चेंडू शिल्लक आहे 1 आणि एका चेंडूवरती मात्र धावसंख्या पाहिली तर खरोखर जिंकण्याची गरज आहे. 4ची गरज आहे आणि 4 धावा खरोखर तुम्हाला खूप महत्वाचं म्हणजे एक मोठा फटका. बॅट्समनचं नाव काय? आदित्य गोलतकर. आदित्यला मात्र खांद्यावरची जबाबदारी दिली परंतु 1 चेंडू आणि 4 धावांची गरज म्हणजे चौकाराचीच गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या मैदानावरती. पहिल्या सामन्यामधला कोणता सामना उपांत्य फेरीमध्ये जाणार ते पाहायचं आहे निश्चित. 1 चेंडू आणि 4 धावा. नागेश या ठिकाणी मात्र बॅटची घेतली कडा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसलाय विसावलाय आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय आणि विजयी संघ होतोय राम जानकी गावखेडी या संघाचा विजय होतो. या विजयी संघाचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि पराजय संघाचे गोड कौतुक करूया. या मॅच मध्ये प्रत्येक मॅच मध्ये सामनावीर दिला जाणार आहे. त्या मॅचचा सामनावीर या मॅचचा सामनावीर ओमकार. या मॅचचा सामनावीर ओमकार प्लीज कम टू स्टेज. आपण इथे यायचं आहे. सामनावीरचा पुरस्कार आपला सन्मानित करायचा आहे. चल यानंतर होणारा सामना आपल्या समोर जिथे जोडला जाणार आहे. यानंतर होणारा सामना गावकडे आणि साळवीवडे. अरविंद नागले आपण कुठे असाल तर या व्यासपीठावरती यायचंय. अरविंद नागले सर आपण कुठेही असाल तर व्यासपीठावरती यायचंय. यानंतर होणारा सामना शिव संकल्प गावखडी वर्सेस साल विवावाडी नाटे या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपण टॉस का बॉस मध्ये यायचं. टॉस करून घ्यायचंय. प्रथम तर लवकर यायचंय. पार्टी बॉस ओमकार आपण सामनावीरचा पुरस्कार किताब घेऊन जायचा. ओमकार प्लीज टॉस का बॉस मध्ये यायचंय. अरविंद सर यांच्या शुभ असते हा आपल्याला सामनावीर. कॅमेरामॅन प्लीज फोकस करायचंय. टॉस का बॉस मध्ये आपण हा सामनावीर मेडल आपण देतोय कारण की चांगला मॅच मध्ये कमबॅक केला. या ठिकाणी पहिल्या तर ओंकार 2 विकेट मिळून
मध्ये काय त्याच्यासाठी नाही सांगितलं मी खांबा दिसत नाही असं सांग. आपल्या संघासाठी मोठा विजय मिळवून दिलाय ओंकार आणि चांगली कामगिरी आणि भागीदारी पाहायला मैदानावरती आपण याचं कौतुक गौड होते. चला दुसऱ्या मॅचकडे आपण वळूया. संकल्प गावकडी ना. बोल. चला सामना दोन्ही संघांनी यायचंय टॉससाठी. शिवसंकल्प गावखडी वर्सेस साल विवोवाडी नाटे या दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपण टॉससाठी यायचंय. प्रोफाईल काय एक्सपोजर सेट कर. शिवसंकल्प गावखडी एक्सपोजर सेट. शिवसंकल्प गावखडी वर्सेस साल विवावाडी नाटे या दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉससाठी यायचंय. हे मंगेश दादा त्यांची घे बॅटिंग ऑर्डर. या स्पर्धेसाठी 30 संघांचा समावेश खेळताना आपण मित्रांनो पाहतो की 10 वर्ष या प्रवासाचा प्रदीर्घ राहिलाय. हा प्रवास अखंडपणे अविरतपणे ही स्पर्धा मात्र सातत्याने आपल्याला भेटायला आज या दिवशी मात्र आपण पाहतोय. मी एवढंच म्हणेन की ही स्पर्धा 10 वर्ष नाही तर निश्चित ही 100 वर्ष ही स्पर्धा ही चालू राहू दे अशीच मी आपल्याला शुभेच्छा देतो. या स्पर्धेच्या काही माध्यमातून आपण परंतु पाहिलं की काय झालं. ज्यांच्या कुशल नेतृत्वामुळे आज ही स्पर्धा आपल्याला भेटीसाठी आणली ते हे रूपड आहे. अर्थात संपूर्ण स्पर्धेचं आयोजन सर्व कम्युनिटीचे सर्व सन्माननीय सर्व चेतन सर्व त्यांच्या सर्वांचे साथीने आपला जीवाभावाचा माणूस हक्काचा माणूस त्यांच्या कुशल नेतृत्वामुळेच ही स्पर्धा मात्र तमाम युवकांच्या भेटीसाठी दरवर्षी भेटायला येते. मी तर म्हणेन या स्पर्धेला एवढंच नाही तर ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी बनेगी चॅम्पियन चषक आहे फक्त आणि फक्त खेळाडूंच्या उत्कर्षासाठी. दरवर्षी नित्य नियमाने आपल्याला भेटायला जरूर येते. मॅच कडे निश्चित आपण थोड्याच वेळाने सामन्याच्या टॉस साठी जाणार आहोत. रिसेट काढ त्याचे. प्रोफाईल काढ त्याच्या. भाग्यवान प्रोफाईल बघ.
नाटे या संघाच्या सर्व आपल्या प्लेइंग लिस्टची लिस्ट द्यायची कर्णधारांनी प्लीज. मी रिक्वेस्ट आहे फर्स्ट फास्ट करायचंय. नाटे या संघ नायकाने आपली प्लेइंग लिस्ट द्यायची आहे. केलास बॅकग्राऊंड केलास काय